हॅलो, याच्या पहा पहिला जो पॉइंट आहे तो अँगल, बरोबर आहे. अँगल अँगल मध्ये राईट अँगल कशाला म्हणतात आणि स्ट्रेट अँगल कशाला म्हणतात? आता राईट अँगल म्हणजे तुम्हाला माहित आहे 90 डिग्रीचा कोन जिथं असतो त्याला म्हणतात राईट अँगल, आणि स्ट्रेट अँगल म्हणजे 180 डिग्रीचा जो कोन तयार होतो त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल, बरोबर आहे. वी कॅन अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ राईट अँड स्ट्रेट अँगल्स बाय डायरेक्शन्स. हा जो कन्सेप्ट आहे आपण डायरेक्शननी, दिशेने आपण सांगू शकतो. ओके, देर आर 4 डायरेक्शन्स. माहित आहे तुम्हाला, देर आर 4 डायरेक्शन्स: नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. वरती जी आहे नॉर्थ आणि त्याच्या खाली आहे साऊथ, बरोबर आहे. आणि नॉर्थच्या उजव्या बाजूला, बरोबर आहे ईस्ट, आणि इथं आहे वेस्ट. ईस्ट आणि वेस्ट, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट, बरोबर आहे. व्हेन वी मूव्ह फ्रॉम नॉर्थ टू ईस्ट, then it forms an angle of 90 degree which is called right angle. आणि आपण त्याला काय म्हणतो, राईट अँगल असं म्हणतो, बरोबर आहे. आता पहा, वी मूव्ह फ्रॉम नॉर्थ टू ईस्ट. नॉर्थ पासून तर ईस्ट पर्यंत आपण इथे असं मूव्ह झालो, बरोबर आहे. आता समजा आपण इथे आहो, नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत जर गेलो तर हा कितीचा अँगल झाला? 90चा अँगल झाला, बरोबर आहे. तेव्हा नॉर्थ पासून तर ईस्ट पर्यंत 90चा अँगल झाला, बरोबर आहे. आणि नॉर्थ पासून तर साऊथ पर्यंत जर गेलो तर कितीचा अँगल होईल? 180चा अँगल, बरोबर आहे. आणि नॉर्थ पासून इकडे ईस्ट, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट असं जर घेतलं तर कितीचा अँगल होईल? 270चा अँगल. आणि नॉर्थ पासून अजून नॉर्थ पर्यंतच गेलो तर कितीचा अँगल होईल? 360 डिग्रीचा अँगल आहे की नाही, ते समोर समोर येईल. फक्त इथं एवढं लक्षात ठेवा की नॉर्थ पासून तर आपण ईस्ट पर्यंत गेलो, बरोबर आहे. नॉर्थ पासून तर आपण ईस्ट पर्यंत गेलो तर कितीचा अँगल होतो? 90चा अँगल होतो. ओके, हा. व्हेन वी मूव्ह फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, देन इट फॉर्म्स अँगल ऑफ 180 डिग्री, बरोबर आहे. आता सांगितलं तुम्हाला, विच इज कॉल्ड स्ट्रेट अँगल, आणि त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रेट अँगल असं म्हणतो. जसं कसं, ही सरळ लाईन एक, आणि ही अशी, बरोबर आहे. तर इथे नॉर्थ आणि इथे खाली काय होतं? साऊथ. नॉर्थ पासून साऊथ पर्यंत जायला किती लागतात? 180, बरोबर आहे. When we move 4 right angles in the same directions, 4 right angles in the same direction, then we reach to the same position again. त्याच पोझिशनवर आपण जातो. If we make a clockwise turn from north to reach north again, it forms an angle of 360 degree, which is called a complete angle. याला complete angle म्हणतात. 360 डिग्रीचा अँगल म्हणजे complete angle. 360 डिग्रीचा अँगल म्हणजे complete angle. This is called one revolution. याला म्हणतात one revolution, बरोबर आहे. याला म्हणतात one revolution. हे आहे सरळ रेष डायरेक्शन, हे आहे नॉर्थ आणि ही आहे साऊथ. इथे आहे, ही आहे ईस्ट
आणि ही आहे वेस्ट. आता नॉर्थ पासून आपण असं टर्न झालो, बरोबर आहे. नॉर्थ पासून आपण टर्न झालो तर काय मिळतं, इथं 90 डिग्रीचा कोन, नंतर मग 180 डिग्रीचा कोन, आणि कम्प्लीट जर आपण इथपर्यंत फिरलो तर किती 360 डिग्रीचा कोन. आणि आपण नॉर्थ पासून सुरुवात केली आणि नॉर्थ पर्यंतच गेलो तर कम्प्लीट अँगल 360चा, आणि याला म्हणतात 1 रिव्होल्यूशन. ही याला म्हणतात पूर्ण 360 डिग्री अँगल म्हणजे 1 रिव्होल्यूशन. 360 डिग्री अँगल पूर्ण झाला याला म्हणतात 1 रिव्होल्यूशन. पूर्णच्या पूर्ण एक चक्कर 1 रिव्होल्यूशन असं म्हणतात. 1 रिव्होल्यूशन असं त्याला म्हणतात, बरोबर आहे. आता पहा, इन ए क्लॉक देअर आर 2 हँड्स. इथे किती हँड्स आहेत, 2 हँड्स आहेत, बरोबर आहे. दॅट इज वन, एक असतो अवर हँड आणि एक असतो मिनिट हँड, बरोबर आहे. मिनिट हँड आणि अवर हँड असं असतो, बरोबर आहे. which moves from and clockwise in every minute. When the clock hand moves from one position to another, then turns through an angle. आता when a hand start from 12 and reaches to 12 again, it is complete. It said to be completed 1 revolution, बरोबर आहे. आता पहा, इथे 12 वर आहे तो एक काटा आपला, आणि 12 वाजतापासून जर एकदम 12 वाजेपर्यंत जर गेलो आपण तर काय होते, 1 रिव्होल्यूशन होते, बरोबर आहे. आता इथे 12 ते इथे कुठपर्यंत गेला, 6 पर्यंत गेला. फ्रॉम 12 to 6, तर हे रिव्होल्यूशन किती झालं, अर्ध. कम्प्लीट व्हायसाठी आपल्याला किती पाहिजे, 360, बरोबर आहे. तर इथे 180 डिग्रीचा अँगल झाला, बरोबर आहे. म्हणून हे जे आहे हे हाफ रिव्होल्यूशन. फ्रॉम 12 to 6 हाफ रिव्होल्यूशन. आणि किती राईट अँगल झाले पहा, 2 राईट अँगल. हिअर 2 राईट अँगल, 90 डिग्री आणि 90 डिग्री म्हणजे 2 राईट अँगल झाले, बरोबर आहे. आता इथे दुसरी क्लॉक पहा, आणि क्लॉकवाईज चाललाय बरं आपण, अँटी क्लॉकवाईज नाही. हा असं जर गेलं तर याला म्हणतात क्लॉकवाईज, बरोबर आहे. आता इथे पहा, 6 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला माहिती, इथे 12, इथे येतात 3 है ना, इथे 3 येतात, आणि इथे 6, इथे 9. 6 वाजतापासून 9 वाजेपर्यंत असं हे असं जर आपण मूव्ह झालो तर हे किती होतं, 90 डिग्रीचा अँगल, आणि रिव्होल्यूशन काय झालं, 1/4, 1/4, बरोबर आहे, चौथा भाग. आणि 1 राईट अँगल इथं तयार होतो, 1 राईट अँगल इथं तयार होतो, बरोबर आहे. 1/4 आणि 1 राईट अँगल तयार होतो. फ्रॉम 1 to 10, आता एक पासून तर 10 वाजेपर्यंत. आता 1 पासून तर 10 वाजेपर्यंत म्हणजे पाहून घ्या, इथे 1 पासून तर 10 वाजेपर्यंत म्हणजे हे किती झालं, 270 डिग्री म्हणजे 3/4 झालं, 3/4 रिव्होल्यूशन, याला म्हणतात 3/4 रिव्होल्यूशन, बरोबर आहे. आणि 3 राईट अँगल झाले, कारण की हा जो अँगल होतो तो 270चा होतो, 270. हे झाला 90 डिग्री आणि हे झाला 180 डिग्री, म्हणजे इथे झाला 270 डिग्री, 3/4 रिव्होल्यूशन. म्हणजे कम्प्लीट जर घेतलं तर 360 रिव्होल्यूशन, अर्ध जर घेतलं तर 180, कम्प्लीट घेतलं तर 1 रिव्होल्यूशन, आणि अर्ध जर घेतलं तर 1/2 रिव्होल्यूशन, 2 राईट अँगल. आणि इथे जर हे छोटस जर घेतलं है ना 90 डिग्रीचं, तर 1/4 रिव्होल्यूशन, आणि इथे
1 पासून 10 वाजेपर्यंत जर घेतलं तर 3/4 रिव्होल्यूशन. आता पहिल्या ह्याच्यात पहा किती झालं, 12 वाजतापासून 6 वाजेपर्यंत 1/2 रिव्होल्यूशन आणि 2 राईट अँगल. आणि 6 वाजतापासून 9 वाजेपर्यंत 1/4 रिव्होल्यूशन आणि 1 राईट अँगल. आणि फ्रॉम 1 to 10 3/4 रिव्होल्यूशन 3 राईट अँगल. याला तुम्हाला फार लक्ष देऊन वाचावं लागेल तरच हे जास्तीत जास्त आपल्या डोक्यात घुसतं. बरोबर आहे. आता इथे पहा अँगल्स तयार होतात. acute angle, obtuse angle and reflex angle. There are so many other types of angles which are not right and straight angle. सगळेच काही राईट आणि स्ट्रेट अँगल नसतात, वेगवेगळे प्रकारचे अँगल असतात. पहा, acute angle. acute angle म्हणजे काय? An angle less than right angle is called acute angle. म्हणजे जे 90 डिग्रीच्या खाली आणि 0 डिग्रीच्या वरती असतात, है की नाही, त्याला काय म्हणतात? ॲक्यूट अँगल असे म्हणतात. बरोबर आहे. हा जो झाला आपला ॲक्यूट अँगल झाला. बरोबर आहे. हा जो झाला ॲक्यूट अँगल. बरोबर आहे. आता ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय? ॲन अँगल ग्रेटर दॅन राईट अँगल अँड लेस दॅन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल 180 डिग्रीच्या पेक्षा कमी आणि 90 डिग्रीच्या पेक्षा जास्त अशा अँगलला म्हणतो आपण ऑब्ट्यूज अँगल. दिस इज अ ऑब्ट्यूज अँगल. यू नो दॅट. दिस इज द ऑब्ट्यूज अँगल. 90 डिग्रीच्या वरती आणि 180 डिग्रीच्या खालती. स्ट्रेट अँगलच्या खालती आणि 90 डिग्रीच्या वरती, राईट अँगलच्या वरती. याला म्हणतात ऑब्ट्यूज अँगल. आणि हा झाला ॲक्यूट अँगल. बरोबर आहे. आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय? रिफ्लेक्स अँगल. अँगल ग्रेटर दॅन स्ट्रेट अँगल इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. ग्रेटर दॅन स्ट्रेट अँगल म्हणजे 180 डिग्रीच्या वरती जर त्याचं माप असेल, है ना, तर त्याला काय म्हणतात? रिफ्लेक्स अँगल, है ना. अँगल ग्रेटर दॅन स्ट्रेट अँगल, an angle greater than 180 degree is called reflex angle. आता इथे त्याचं हे दिलेलं आहे पहा. हा अँगल जो आहे इथून तर इथपर्यंत याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. आणि जो मेन अँगल आहे तो मागे आहे. बरोबर आहे. इथे आहे मेन अँगल. बरोबर आहे. आणि हा रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल हा झाला ॲक्यूट अँगल बिकॉज इट इज लेस दॅन 90 डिग्री. आणि हा झाला ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. and the angle which is greater than 180 degree is called reflex angle. Is called reflex angle. Okay. आता पहा, मेझरिंग अँगल. हे जे आहे वरती लिहिलेलं मेझरिंग म्हणजे आपण अँगलला मोजू कसं शकतो हे इथे दिलेलं आहे. आणि हे ऑब्विसली आपण कशाने मोजतो माहिती आहे का तुम्हाला? प्रोटेक्टरने मोजतो, है ना. By observing angle we can only get type of angle. To be compare it properly we need to measure it. म्हणजे आपण मेजर केल्यानंतरच सांगू शकतो की तो कोणत्या प्रकारचा अँगल आहे वगैरे, है की नाही. आता इथे पहा, an angle is measured in degree. डिग्री मध्ये मोजले जाते. One complete revolution is divided into 360 equal parts. One complete revolution याचे 360 भाग केले जातात आणि त्याचा एक भाग म्हणजे 1 डिग्री. बरोबर आहे. We write it as 360 degree and reads as 360
degrees. We can measure the angle using a ready to use device as protector. आणि ज्याने आपण अँगल मोजतो त्याला प्रोटेक्टर असे म्हणतात. बरोबर आहे. आपल्या कंपास मध्ये हे प्रोटेक्टर असते आणि या प्रोटेक्टरने आपण अँगल मोजतो. बरोबर आहे. इट हॅज कर्व एज. हे कसं असते, कर्ड असते माहित आहे तुम्हाला. इथं असं दिलेलं आहे. इज डिवायडेड इंटू 180 इक्वल पार्ट्स. आणि इथे याचे जे पार्ट्स असतात है ना, 0 पासून तर 180 डिग्री है ना. पहा आता इथे 0 पासून सुरुवात झाली आणि 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि इथे 180. म्हणजे या बाजूनी जर अँगल मोजायचा असला तर इथून आपण असं मोजतो, कारण की इकडे बीसी आहे. पहा बीसी या साईडनं आहे म्हणून इथे मोजतो. इथे कसा अँगल मोजला पहा बरं. एक एबीसी आहे आपल्याजवळ है ना, एबीसी आहे आणि या एबीसी ला आपल्याला मोजायचं आहे. बरोबर आहे. एबीसी असा अँगल आहे आणि बीसी साईड या साईडला आहे. इथं 0 वर घ्यावं लागते आपल्याला आणि हे काय आहे, एक लाईन आहे. या लाईनवर तो बरोबर ठेवावा लागतो आणि इथे 0 डिग्री आहे. बरोबर आहे. आणि इथे मग मोजावा लागतो 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि इथे 71 आणि 72. 1 जे इथे दिलेलं आहे आपण 1 डिग्रीची आहे ना, म्हणून हा झाला 72 डिग्रीचा अँगल. बरोबर आहे. आणि जर अँगल या पद्धतीनं असेल है ना, तर आपल्याला आता समजा हा अँगल जो आहे तो असा आहे म्हणून इकडल्या साईडनं मोजला आणि जर अँगल या पद्धतीनं जर असेल है ना, तर आपल्याला इकडनं मोजावं लागते. जसं कसं इथं दिलेलं आहे पहा. 0, 10, 10, 20, 30, 40, 50, 60 आहे ना, हे असं दिलेलं आहे. जर आपल्याला अँगल या पद्धतीनं जर असेल इथे है ना, तर तुम्हाला या बाजूने मोजावं लागते. ओके, या बाजूने मोजावं लागते असं. म्हणून हे दोन्ही साईडने असतात. 0 to 180, 0 to 180 या पद्धतीने ते लिहिलेले असतात. आता पहा, टू मेजर an angle using protector. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की अँगल एबीसी कसा मोजायचा ते इथे दिलेलं आहे. बरोबर आहे. प्लेस इथं सगळं असं सांगितलेलं आहे ना. प्लेस द प्रोटेक्टर ऑन द अँगल in such a way that the midpoint of the protector comes on the vertex B of the angle. Adjust it so that BC comes on the straight line. BC त्या बाजूने आला म्हणून तिकडनं 0 पासून सुरुवात करायची आणि ते मोजायचं तर आपल्याला किती येते 72 डिग्री. बरोबर आहे. इथं प्रोसिजर दिलेली आहे की अँगल कसा मोजायचा. आता या साईडने असं आहे म्हणून आपण या साईडने मोजलं, राईट हँड साईडने असं 0, 10, 20. जर तो या साईडने जर असता त्याचं तोंड तर आपल्याला या पद्धतीने ते मोजावं लागलं असतं. ओके, आता आणखी समोर जाऊया. परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स. आता इथे पहा परपेंडिक्युलर लाईन्स म्हणतात. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट विथ इच अदर फॉर्म्स अन अँगल ऑफ 90 डिग्री. then they must be perpendicular to each other. 90 डिग्रीचा अँगल जर दोन लाईन करत असतील तर त्या काय असतात, परपेंडिक्युलर टू इच अदर. जसं कसं MN आहे, MN है ना, MN आहे. आता MN काय आहे माहिती आहे का, परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलरचं चिन्ह आहे हा, याला म्हणतात परपेंडिक्युलर. MN इज परपेंडिक्युलर टू AB. MN is perpendicular to AB. MN segment MN is perpendicular to AB असं म्हणून आपण म्हणू शकतो. आणि हे अशा पद्धतीने लिहितात, MN is perpendicular to AB. किंवा और तुम्ही असं जरी म्हटलं
AB इज परपेंडिक्युलर टू MN, तरी पण हे बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे, है ना. MN इज परपेंडिक्युलर टू AB, AB इज परपेंडिक्युलर टू MN. बरोबर आहे. आणि हे इथं दिलेलं आहे, AB इज परपेंडिक्युलर टू MN आणि MN इज परपेंडिक्युलर टू AB. या पद्धतीनं आपण हे लिहू शकतो. बरोबर आहे. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 पहा, पूर्ण लक्ष द्यायचं आता. आता आकृती वगैरे काही काढणार नाही, तुम्ही पूर्ण इमॅजिन करायचं कसं कसं ते आहे. आता क्वेश्चन नंबर 1 काय सांगतो, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ए क्लॉकवाईज रिव्होल्यूशन डज द अवर हँड ऑफ द क्लॉक टर्न्स थ्रू व्हेन इट गोज फ्रॉम. आता इथे पहिलं जे आहे ते 3 वाजतापासून 9 वाजेपर्यंत, 3 वाजतापासून 9 वाजेपर्यंत, म्हणजे रिव्होल्यूशन किती होतील आणि राईट अँगल किती असेल ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता पहा, इथे समजा ही तुमची घड्याळ आहे, इथे किती वाजले 12, इथं 3, इथे 9, इथे 6, इथे 6 आणि इथे 9. आता आपल्याला 3 वाजतापासून तर है ना, 3 वाजतापासून कुठपर्यंत आपल्याला पाहिजे, 3 वाजतापासून 9 वाजेपर्यंत, म्हणजे किती झालं, हे अर्ध झालं ना, 1/2 रिव्होल्यूशन. इथे काय झालं, 1/2 रिव्होल्यूशन. आणि अँगल किती झाले 1/2 रिव्होल्यूशन म्हटलं तर, राईट अँगल 2 राईट अँगल है ना, 2 राईट अँगल, 2 राईट अँगल. आता मी काही सांगणार नाही, तुम्ही शोधायचं. आता पहा, आता दुसरं गणित आहे आपल्याजवळ, 4 to 7, 4 to 7. आता 4 to 7 काय होईल, 4 कुठे असतात, हे इथे 4, इथे 5, इथे 6, इथे 7 आणि इथे 8. 4 to 7. आता इथे 7 आणि इथे 4 किती येतात, 5 6 7, 5 6 7, म्हणजे कितीचा अँगल होईल, 90 डिग्रीचा अँगल. 90 डिग्रीचा अँगल म्हणजे रिव्होल्यूशन किती झाले माहिती आहे का तुम्हाला, 1/4. 1/4 रिव्होल्यूशन झालंय आणि 1 राईट अँगल झाला. बरोबर आहे, आणि 1 राईट अँगल झाला. तुम्ही स्वतः काढून पाहायचं तरच जमेल. बरोबर आहे. 12 वाजता म्हणजे पूर्ण अशी क्लॉक काढायची आणि क्लॉक काढून मग तुम्हाला लक्षात येते. बरोबर आहे. इथे 12, इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, 5, 6, 7, 8, 9. आणि आपल्याला काय पाहिजे, इथं हा काटा आहे आणि इथे 4 वाजतापासून किती वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत किती डिग्रीचा अँगल झाला, 90 डिग्रीचा. आणि रिव्होल्यूशन किती झालं, 1/4 रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन झालं 1/4 रिव्होल्यूशन आणि 1 राईट अँगल, 1 राईट अँगल. आता पहा 7 to 10, 7 to 10 मध्ये येतात, 7 to 10. आता इथे माहित आहे तुम्हाला, इथे किती होतात, 10, इथे 11, 7 to 10. हे बघ 7 इथे आहे आणि 7 to 10 इथपर्यंत आहे. पहा आता किती होतील, 1 2 3 आहे ना, म्हणजे इथे कितीचा अँगल झाला, 90 डिग्रीचा, म्हणजे 1 राईट अँगल, 1 राईट अँगल आणि 1/4 रिव्होल्यूशन. तसंच आता इथे पहा 12 ते 9 है ना, 12 ते 9 काढून पाहायचं, 12 ते 9, 12 ते 9. तुम्हाला माहित आहे इथे किती, 12, इथं 12,
इथं 9 आणि इथे किती येतात, इथं 3 आणि इथं 9, म्हणजे किती येतात इथं 3 राईट अँगल, आणि 3 राईट अँगल म्हटलं की 3/4, 1 राईट अँगल म्हटलं की 1/4, 2 राईट अँगल म्हटलं की 2/4 रिव्होल्यूशन. हे रिव्होल्यूशन झाले. आता 2 गणित आहे ते तुम्ही पाहून घ्यायचे त्याच्यात, बरोबर आहे. करून पहा तुम्ही आता सध्या. 1 to 10 काय येईल, 3/4 रिव्होल्यूशन, आणि 3 राईट अँगल. 3 राईट अँगल म्हटलं की 3/4, 2 राईट अँगल म्हटलं की म्हणजे 2/4 म्हणजे 1/2, बरोबर आहे. आणि एकदम 5वं एफ पहा, एफ काय राहील, 6 to 3, 6 to 3, 6 to 3 म्हणजे f/4, बरोबर आहे. 6 to 3 म्हणजे 3/4 रिव्होल्यूशन आणि 3 राईट अँगल असे येतात. रिव्होल्यूशन आणि राईट अँगल. 1 राईट अँगल म्हणजे 1/4, 2 राईट अँगल म्हणजे 1/2 रिव्होल्यूशन, आणि 3 राईट अँगल जर असतील तर 3/4 रिव्होल्यूशन असं येतं. आता याच्यानंतर पहा, where will the hand of a clock stops if it starts from 12 and make 1/2 of revolution. आता इथे पहा, आता इथे हे क्लॉक आहे, मी एकच गणित करून देणार आहे, तुम्हाला बाकीचे करावं लागणार आहे, बरोबर आहे. इथे पहा 12, इथे किती 3, इथे किती 6, आणि इथे किती 9. आता किती 12 पासून स्टार्ट झाला तो, बरोबर आहे ना, 12 पासून स्टार्ट झालेला आहे, आणि किती रिव्होल्यूशन, हाफ रिव्होल्यूशन. हाफ रिव्होल्यूशन म्हणजे सरळ, बरोबर आहे. म्हणजे हा काटा इथून सुरुवात झाला आणि इथपर्यंत आला, म्हणजे किती झाले ते 1/2 रिव्होल्यूशन, बरोबर आहे. स्टार्ट ॲट 12 अँड मेक 1/2 रिव्होल्यूशन. आता तो कोणत्या याच्यावर जाईल म्हणते, तर मग किती वर जाईल तो, 6 वर जाईल, तो 6 वर जाईल, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं बाकीचे करून पाहिजे. पाय इथे 6 वर गेलेला आहे, आणि हे जे 3 आहेत ते तुम्ही करून पाहिजे, बरोबर आहे. पहा 2 वाजतापासून सुरुवात झाली आणि 1/2 रिव्होल्यूशन, 2 वाजतापासून सुरुवात झाली आणि 1/2 रिव्होल्यूशन है ना, आणि क्लॉकवाईज हे करून पाहायचं आता तुम्ही, बरोबर आहे. आता इथे किती आहेत माहिती आहे का तुम्हाला, 1, इथे किती 2, इथे किती 3, इथे किती 4, 5, 4, 5, 6, इथे 7, इथे 8, इथे 9. आता इथून पहा सुरुवात झाली आहे की नाही, आणि हाफ रिव्होल्यूशन घेतलं तर इथे कशावर येईल माहिती आहे का तुम्हाला, 8 वर येईल, बरोबर आहे. 8 वर पाहून घ्या, 8. आणि फार सोपी आहे. ही आकृती जर काढली, तर तुम्ही आकृती काढली की सगळंच्या सगळं तुमच्या डोळ्यासमोर येऊन जातं. म्हणजे सर्व लिहावं लागते तिथे. 12 आहे ना, इथं इथे 9, इथे 2च्या दोन्ही 1, 2, आणि इथे किती 3, इथे किती 4, 5, इथे किती 6. म्हणजे पूर्णच्या पूर्ण लिहायचं, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येते. ओके. आता याच्यानंतर हे सी आणि डी तुम्ही करून पाहायचं, बरोबर 8 वर येते का ते पाहायचं. स्टार्ट्स ॲट 5 अँड मेक्स 1/4 रिव्होल्यूशन. ऑटोमॅटिक ते 8 वाजतात, म्हणजे 8 बिलकुल वाजतात तिथे. आणि याच्यानंतर